नाही काही नाही. हे बघ सचू, मला माहितीये जे झालंय. सोड ना दादा, मी काहीतरी प्रॉब्लेम मध्ये अडकणार, तू 4 अनुभवाच्या गोष्टी सांगणार, माझे 4 दिवस बरे जाणार, परत नवीन प्रॉब्लेम. हेच होतं ना सारखं. लहानपणापासून असंच घडत आलंय. साधी सायकल चालवण्यापासून नोकरी मिळेपर्यंत काहीच नीट आणि वेळेत करता आलं नाही मला कधीच. सारखं आपलं तुझं टेकू लागतो. तू तरी किती वेळा करणार, काय काय करणार माझ्यासाठी. बास आता. तू असं सगळं संपल्यासारखं का बोलतोय सचू? मग संपलंच आहे ना सगळं. माझी बायको मला विकून पैसे घेऊन येते माझ्या डोळ्यासमोर घरात. त्याच पैशातनं खरेदी करते आणि त्याच वस्तू माझ्या डोळ्यासमोर नाचवते. याच्यापेक्षा अजून काय वाईट होणार आहे? संपलंच आहे ना. मला सांग, हे करताना तिला कळत होतं की ती तुला विकते? म्हणजे आपण वल्लीला इतकी वर्ष ओळखतो ना सचू. ती इतकी बावळट आहे की तिला हे कळत होतं की रिया तिला पैसे देते, पण बदल्यात ती तुला विकतीये. म्हणजे काय करतेय, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे तिला कळलं असेल. तुझा तू विचार कर आणि मनापासून मला सांग, वल्लीचं हे समजण्याची कुवत आहे? ह्याची जाणीव तिला आपण करून दिली आहे. ते मान्य आहे मला, पण तरी तिने जे केलं ते योग्य नाहीच आहे ना. नाहीच ना. मी वल्लीच्या वागण्याचं समर्थन करत नाहीच आहे. किंबहुना तू तिला माफ कर असंही मी म्हणत नाहीये. वल्लीचं काय करायचं, तिच्याबरोबर कसं वागायचं, कसा व्यवहार ठेवायचा हे तुझं तू ठरव. मी फक्त इतकं म्हणतोय बाळा की आयुष्यामध्ये कृतीपेक्षा हेतू जास्त महत्वाचा असतो. म्हणजे काय म्हणतोयस तू? वल्लीने तुला विकून तुझ्या बदल्यात पैसे घेतले रियाकडून, कारण तिला पैसे हवे होते. तुला विकणं, तुझ्यापासून लांब जाणं हा तिचा मूळ हेतू नव्हता, नसावा. म्हणजे तिने व्यवहार केला. तिला कळलं की रिया तिला पैसे देते, ते पैसे तिने घेतले, पण त्या पैशाच्या बदल्यात तुला लांब करणं हा तिचा हेतू नव्हता, तिची कृती ही असली तरी. त्यामुळे तू तिला सोडलंस तरी ती जे म्हणते ना की तिचं तुझ्यावर प्रेम आहे, ते खोटं नाहीये. तिची फक्त व्यक्त करण्याची पद्धत चुकते वारंवार. दादा, मी वल्लीला माफ करणार नाही. नकोच करूस, अजिबात नको करूस. पण वल्लीला मी नकोय हा विचारही नको करूस. मला सांग रे, जगातलं कुठलं जोडपं आयडियल आहे? तुमचं नाहीये, आमचं नाहीये, कोणाचंही नाहीये. जगातलं कुठलंही जोडपं जर हे म्हणत असेल ना की आम्ही आयडियल आहोत, ते खोटं बोलतायत सचू. जगातलं कुठलंही जोडपं आयडियल नाही. हे जसं खरं आहे ना, तसंच माझा अनुभव सांगतो की जगातलं कुठलंही नातं भांडणामुळे तुटत नाही सचू. पत्याच बोला. मला जरा ऑफिसच्या कामासाठी बँगलोरला जावं लागणार आहे. अचानक? अचानक म्हणजे खूप अचानक. अचानक म्हणजे इतकं अचानक की कदाचित मला घरी यायला जमणार नाहीये. काही काय पट्या? तू माझी एक 3-4 दिवसांची बॅग भरून ठेवशील का प्लीज? अरे पण ती न्यायला तरी घरी येशील ना? नाही, मोस्टली म्हणजे काम खूप पेंडिंग आहे. तू मला ती एअरपोर्टला देऊ शकशील डायरेक्टली येऊन? काय चाललंय तुझं पट्या? काम, खूप काम. एक्झॅक्टली. मग कामात हयगय नको. मी बॅग भरते, तुला घ्यायला येते आणि मग तुला एअरपोर्टवर सोडते. नाही नको, तुझी गडबड होईल. होऊ दे ना गडबड. आता इतक्या दिवसांचा विरह आहे म्हटल्यावर भेटायला नको का जायच्या आधी? एकदम विरह वगैरे? सचू कुठे आहे? इथेच आहे. हा काय बोलायचं का तुला? नाही, बरं आहे ना? जेवला? हो जेवला ना. तिथे वाड्यावर माई मावशी आणि आप्पांनाही जेवायला लावलंय. त्यांनी गोळ्या सुद्धा घेतल्या. तू इकडची काळजी करू नकोस, तू फक्त कामावर फोकस कर. थँक्यू. तू आहेस या विश्वासावर मी इकडे काम करतोय. पुरे. तू आहेस म्हणून मी एका क्षणाचा विचार न करता बँगलोरला जाणार का असं म्हटल्यावर पटकन हो म्हणून टाकलं. खूप थँक्यू. आता आभार प्रदर्शन उरका. उरकतो. बरं ऐक ना, 1 मिनिट दे सचूला. देते 1 मिनिट. बोलतो.
हा दादा बोल ना. बरं आहेस का रे? हो ठीक आहे. काळजी करू नको, कळलं? जेव, खूप विचार करू नको आणि लगेच आधी राजीनामा देऊन टाक. आणि नोकरीची काळजी करू नको. मीही बोलायला सुरुवात केली. आता तुझ्या मागे खूप मोठा अनुभव आहे, खूप चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. तुला पटकन दुसरीकडे नोकरी मिळेल, ठीक आहे? या सगळ्याचा विचार करू नको. फक्त लगेच रिझाईन कर. हो दादा, मी म्हणजे करणारच आहे रिझाईन. आणि मला तुला खरं तर भेटून प्रत्यक्ष सांगायचं होतं, पण मला अरे एका अर्जंट कामासाठी बँगलोरला जावं लागतं, त्यामुळे आपली आज भेट होणार नाही बहुतेक, कदाचित. तर काळजी घे, ओके? हो. ठेवतो. बाय. आणि तसंही तुझं आणि सचिनचं सगळं काही संपलंय ग. आता तर तुझा खरं रंग सचिनला कळालाय, त्यामुळे तर तो तुझा नाहीच आहे. तुझा हक्कही नाहीये त्याच्यावर. इनफॅक्ट मी तर सांगते, तुझी मनाची तयारी करून ठेव तू. मला आणि सचिनला एकत्र बघायची, कारण सचिनवर माझा खरं प्रेम आहे आणि त्याचं प्रेम मीच डिझर्व करते. आता तो तुझा नसणार आहे, माझ्या असणार आहे. त्याचा पूर्ण प्रेम माझ्या. तोंडाला येईल ते बोलू नकोस. सचिन माझा नवरा आहे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी लग्न केलंय त्याच्याशी. आणि तू याच्यात माझं काही घेऊन बसलीस ग? पुढचे 7 जन्म सचिन फक्त माझा आहे, कळलं? आणि पैसे फेकून तू प्रेम विकत घ्यायला निघालीस, पण तू किती पैसे फेकलेस ना, तरी माझा विश्वास आहे की माझ्या सचिनचं फक्त माझ्यावर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. तू किती मागे मागे केलंस तरी सचिन तुझा कधीच होणार नाही, एवढं लक्षात ठेव. वल्ली, कुठल्या जगात वावरतेस ग तू? हा, जी बाई स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईकडे पाठवते गप्पे मारण्यासाठी, टाइम स्पेंड करायला आणि फ्रेंडशिप करायला, आणि त्यासाठी ती पैसे पण घेते, अशी फालतू बाईशी कोणता नवरा प्रेम करणार आहे ग? वल्ली, आवाज वाढवून माझ्याशी नाही बोलायचं, कळलं? मी आहेच ग नीच बाई, नीचच आहे मी. माझ्या नवऱ्याचा सौदा केला मी, पण तुझं काय? पैसे फेकून प्रेम विकत घेतेस तू? आणि तुला काय वाटतं अशा बाईच्या प्रेमात माझा नवरा पडेल? सचिन माझा होता, माझा आहे, आणि आयुष्यभर तो माझाच राहणार आहे, कळलं? जास्त बोलतेस तू वल्ली. सचिन कोणाचा आहे हे येणारी वेळ दाखवेल वल्ली, पण आता तू निघायचं इथून, समजलं? नाही जात, जा. काय करशील? सिक्युरिटी, सिक्युरिटीला बोलव वल्ली, निघ इथून. मी बायको आहे ना? निघायचं इथून आत्ताच्या आत्ता. मी बायको आहे, तू नाही. हो मॅडम, बाहेर चला तुम्ही. माझ्या अंगाला कोणी हात लावला ना, हात तोडून हातात आहे ना. चाललीये मी. मॅम, हे काय झालं हो सचिन दादाचं? हो रे, फारच अपसेट आहे तो. पण तू त्याच्या समोर काही बोलू नकोस. हं? नाही नाही, मी काहीच नाही बोलणार. राधा म्हणते तसं, आय विल बी अ गुड लिसनर. मी ऐकून घेईन सगळं. आणि तसंही तुझं वाड्यावर येणं जाणं असतं ना वरचेवर. हो, म्हणजे त्याच्याबरोबर थांबायला मला काहीच अवघडल्यासारखं होणार नाही. खरं तर मीच थांबायला हवं रे, पण तिकडे वाड्यावर माई मावशी पण एकट्या आहेत ना, त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको का? हो करेक्ट आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि काही लागलं तर मी तुम्हाला फोन करेन ना लगेच. हो, बरं ऐक ना, हे बघ, पोळ्या इथे आहे, आमटी आहे, भाजी आहे, हं, आणि भात अवनमध्ये ठेवलाय, गरम करून घ्या. बरं ऐक, सचिन नाही म्हणेल, भूक नाहीये म्हणेल, नाही जेवायचं म्हणेल, पण तो नीट जेवतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी. मी बघतो. आणि चहा कॉफी करून घ्या. चहा, साखर, कॉफी पावडर फ्रीजमध्ये ठेवली.
मॅम मी बघतो इथे सगळं, तुम्ही तिकडची काळजी करा, आता मी इथे आहे. बरं, आणि मला जर यायला उशीर झाला, म्हणजे खरं तर उशीर होईलच, तर थांबशील ना तेवढा वेळ? मी तर म्हणते तू रात्री इथेच राहा ना नील, इतक्या उशिरा तरी कशाला जाशील, नाही का? मॅम मी आहे, तुम्ही या जाऊन, मी आहे. घशाखाली काय घास उतरणार नाही माझ्या. म्हणजे बायको असतानाही तोच त्रास, बायको नसतानाही तोच त्रास. तुला सांगतो, वल्ली सोबत जेवायला बसायचं म्हणजे पण टेन्शन यायचं मला, की आता जेवताना काय विषय काढेल, कुठलं कारण काढून पैसे मागेल. सतत आपल्या डोक्यात कुरापतीच. आमचं लग्न झालं ना तेव्हापासून मी कायम तिच्या मनाचा विचार करायचा प्रयत्न केला, तिला खुश करायचा प्रयत्न केला माझ्या परीने. तिला कधी ते समजलंच नाही किंवा तिने समजून घ्यायचा प्रयत्नही केला नाही. ती कायम मला एवढंच भासवत आली की माझ्यात काहीतरी कमी, मी कुठेतरी कमी पडतो. मग काय, भांडणं, सतत भांडणं. माझ्या आई अण्णांचा संसार पाहिलाय रे मी. इतकं प्रेम होतं ना त्यांच्यात, इतकं समजून घ्यायचे एकमेकाला, कायम एकमेकांच्या पाठीशी उभे असायचे. मला असं वाटायचं की माझा संसार पण अगदी तसा होणार आहे. आमच्या नात्यात प्रेम नव्हतंच कधी, किंवा प्रेम असेल आदर नव्हता. सगळे निर्णय तीच घेणार, सगळ्या गोष्टी वल्लीच ठरवणार, असं नसू शकतं ना रे. म्हणजे आता तुमच्या नात्यात तू आणि राधा मिळून ठरवत असाल ना गोष्टी. काही निर्णय राधा घेत असेल, पण काही निर्णय तर तू घेत असशील ना, स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी. माझं कदाचित तेच चुकलंय का रे. मी सुरुवातीपासून स्वतःचा विचार केलाच नाही कधी. स्वतःचा विचार करायला हवा होता ना रे. हे पैसे, सचूचा पगार, आजपासून ही सगळी संपत्ती तुझी. त्याच्या बदल्यात आजपासून सचिन मात्र रियाचा. पण तुला याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. वल्ली, तुम्ही आलात ना, खूप बरं वाटलं खरंच. सचिन नाही आला. सचिन का नाही आला? खरं सांगू, मला नाही करमत आहे त्याच्याशिवाय. तुम्ही 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 त्याला यायला सांगा ना, होणार जाऊ तर तुमचं ऐकतो ना सगळं. वल्ली, वल्ली, ती माझ्या हातात नाहीये वल्ली. सचिन लांब गेलाय ते तुझ्या चुकीमुळे. तू हे वेळीच थांबवलं असतंस तर आज असं नसतं ना झालं. मी सावध केलं होतं की नाही तुला. वाडा, पैसा हे सगळं मिळेल तुला, पण माणसं गमावून बसशील आणि एकटी पडशील. सांगितलं होतं की नाही, ऐकली नाहीस तू. माझं नका बोलू होणार जाऊ बाई. मी हे बोलणं टाळून काय होणार आहे वल्ली, सांग मला. हे तू वेळीच थांबवलं असतंस ना तर हे सगळं घडलंच नसतं. असं एकटीनं रडत बसण्याची वेळ झाली नसती, हो की नाही? मी मान्य करते ना, माझी चूक झाली. मी खूप मोठी चूक केली. मी माफी मागायला तयार आहे ना. मी सगळ्यांची माफी मागते. मी सचिनशिवाय नाही राहू शकत. मला ही माणसं नाही गमवायचे, माझा संसार नाही गमवायचे. मला सचिन परत हवाय. मी त्याच्यासाठी काही करेन. मला सचिन परत हवाय. होणार जाऊ बाई. तुम्ही मला सांगा ना, मी काय करू? मी सांगते ते करशील? खरंच करशील? सांग. काहीच करू नकोस, शांत बस, वाट बघ त्याची. किती दिवस वाट बघू ते मी नाही का सांगू शकत. सचिनच्या जाण्याचा जसा तुला त्रास होतोय तसा त्यालाही होतच असणार. ही वर्ष जे काही करत आली आहेस त्याचा परिणाम आहे ना. त्याला वेळ तर लागणारच, हो की नाही?
बोला त्याच्याशी. नाही काय आहे, सचिन तुमचा आणि भाऊजींचा ऐकतो ना. तुम्ही एकदा बोला, तो ऐकेल आणि तो परत येईल. वल्ली, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग रचू. खूप छान वाटलं तुझा नॉर्मल आवाज ऐकून. चहा नाश्ता झाला? हो, खाल्लंय. नक्की? अरे हो दादा, वहिनी सोडणार आहेत का मला असं? बरोबर. तुझी मीटिंग कशी झाली? माझी मीटिंग चांगली झाली. मी असं म्हणत होतो की ऑफिसला जाऊन आलास का? झालं का? म्हणजे संपलं का सगळं? मिटवलंस का? नाही अजून, जाईन आता. जा ना बाळा, आता आपलं ठरलंय ना, मग उगाच उशीर करू नकोस. एकदा जा आणि सगळं संपवून ये, म्हणजे मिटवून टाक सगळं. हो. आणि काळजी घे बेटा, आणि बाकी कसलीही काळजी करू नकोस. मी लवकर येतोय परत. हो दादा. बाय. हिला काही प्रॉब्लेम वाटत नसेल यात, पण आज रात्री लोक दारू पिऊन फिरत असताना हिने असे कपडे घातलेले मला नाही चालणार. अच्छा, आणि चांगल्या घरातल्या मुली असं वागत नाही, राईट? एक मिनिट, तुम्ही प्लीज भांडण थांबवाल? हा, मला कसं सांगू शकतो ग मी काय घालायचं आणि काय घालायचं नाही ते? बरं ठीक आहे, नाही सांगत. मग तू माझ्याबरोबर येऊ नकोस. तुला काय करायचं ते एकटीने कर. अरे तुम्ही दोघं समजूतदार आहात ना, भांडताय काय असे? मग काय करू ग? ह्याची मनमानी ऐकून घेऊ? रात्री सगळं कसं मनासारखं होईल? प्रेमात होतं ग असं? त्याचं प्रेम आहे का माझ्यावर ना, हाच मुळात प्रश्न पडलाय मला. मला असे प्रश्नच पडत नाही. माझं आहे प्रेम, आणि एकदा शब्द दिला ना की तो शब्द पाळणारा माणूस आहे मी. अच्छा, म्हणजे मी शब्द पाळत नाही का? सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ कसा काढतेस तू? मी तुझ्या प्रेमापोटी बोलतोय, तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय. अरे पण मला हे घालू नकोस, हे घालू नकोस असं सांगण्यापेक्षा असं सांग ना की राधा तुला काय हवं ते घाल, मी आहे, मी काळजी घेईन तुझी. हे सांगायला काय घेशील? वा, म्हणजे मी काय करायचं हेही तूच ठरवणार आणि तू काय करायचं हेही तूच ठरवणार का? मग अजून कोणी ठरवायचंय? मी ठरवणार, कारण तुला साधा कॉमन सेन्स नाहीये कसं वागायचं कुठे त्याचा. ए तू हट यार. तुम्हा दोघांच्यात तूच जास्त समजूतदार आहेस असं मला नेहमी वाटलं. नाही, तू पडतं घे असं माझं म्हणणं नाहीये, पण प्लीज थोडं समजून घेशील का? मॅम, कंटाळलोय मी आता. हिची अशी अपेक्षा असते की मी हिच्या समोर नंदी बैलासारखं बुगू बुगू करावं. नील हे करूया की करूया, नील ते कर की ते कर, इथे जाऊया तिथे जाऊया. वैतागलोय मी. काही वेगळं नाहीये दुसरं. सतत काय तुला वाटतं मी तुझंच ऐकायचं? तसंच मलाही वाटतं. मग काय चुकलं त्यात? नाही ना. आता करते म्हणून आणि थांब जरा. पण मी तुला एक सांगून देते, अजिबात ऐकणार नाही. तुझं काय वाटेल ते कर. एक काम करते, हे छान ड्रेसेस आहेत ना, अजून शॉर्ट करते. काय मला शॉर्ट कपडे घालायला आवडतात. सो लेट्स सी. राधा, एक मिनिट, काय करते तू? लागेल लागेल राधा, लागेल. stop it. थांब जरा. राधा. Let me see. आता मी असेच तोकडे कपडे घालणार. हे बघ नील, मस्त आहे ना, मस्त आहे ना. मग आता मी ह्याच्या खाली मस्त एक स्पगेटी टॉप घालणार आहे. अँड आय एम गोइंग टू जस्ट बी मॅरी. अजून एक, आता मी ना जरा क्रिस क्रॉस करते. म्हणजे कसं छान छोटे कपडे. काय वेड्यासारखं आहे? अगं तुला माहितीये मामा, छोटे कपडे किती छान दिसतात, हो की नाही? फॅन्सी दिसतात. मला आवडतात फॅन्सी कपडे. सो मी हे बघ बॅकलेस करू का एक? दॅट्स मोर इंटरेस्टिंग. आय डू बॅकलेस. ये देख, हे बघ, हे बघ. नाईस, छान दिसतंय ना, मस्त वाटेल ना. आता हे घालून मी एफसी रोडवर हिंडते, एसपी जवळ हिंडते, कुठे हवं ते हिंडते. तुला काय करायचंय बोल. आता काय मूर्खपणा आहे हा. नाही, बघू ना आता तुझं प्रेम टिकतंय का बघू ना. हे बघ, कापड काप, कापड काप, सांग आहे प्रेम. भीती वाटत होती की मी तुला गमवेन आणि मला नाही तुला गमवायचं, म्हणून या सगळ्या धडपडात गेली. आता पण असं विचार येतो, तू अचानक मला रेसिग्नेशन द्यायला आला तर मी काय करणार? माझ्याकडे काय ऑप्शन आहे? मॅडम सॉरी, पण एवढं सगळं झाल्यानंतर मी नाही हा जॉब करू शकत. सॉरी. इट्स ओके. सॉरी नको म्हणूस. मला माहितीये तुझ्यावर तुला खूप त्रास होते जे काही गोष्टी घडते. तू प्लीज प्लीज सॉरी नको म्हणू. खरं सांगू, हे सगळं
आपण नाही स्टार्ट केलोय, तिसऱ्या व्यक्तीने स्टार्ट केलोय आणि त्याचं शिक्षा तू आणि मी भोगतोय. मला सांग, हे सगळं कुठून स्टार्ट झालं? वल्लीची चूक आहे ना? तुझं आणि माझं काय फॉल्ट आहे? काहीच नाही. अरे वल्लीने तर आपल्या दोघांना वेडा बनवलाय. काय करून ठेवलं आपलं? तिने तुला हर्ट केलं तर केलं, माझं पूर्ण आयुष्य तिने स्पॉइल केलं रे. असं कसं करू शकते ती? माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाहीये, काहीच नाही. सचिन, मला ना फक्त तुझा वेळ, तुझं सोबत एवढंच पाहिजे होता, म्हणून मी हे सगळं पैशात फसली रे. पण काय झालं बघ ना, मी तुलाच गमावलं. ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं तोच माझ्याकडे नाहीये आता. आणि बल्ली सारखी बायको ना कोणालाच मिळाली नाही पाहिजे. एवढी चुकीची बाई आहे ना ती, नाही मिळायला पाहिजे कोणाला. आणि खास करून तुझ्यासारख्या प्युअर हार्ट सोबत असं झालंच नाही पाहिजे. खूप चुकीची बाई आहे ती, खूप चुकीची बाई. मी अजून असं विचार केला ना, मला खूप त्रास होते. मला हे आता मला तर सहन होत नाहीये. बघ सचिन, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला खरंच तू माझ्या आयुष्यात हवंय. मला तू पाहिजे माझ्या लाईफ मध्ये, नाहीतर मी वेडी होणार. मला नाही होते. मॅडम काय करतात? हो मॅडम थांबवा. सचिन प्लीज, तू नको थांबव मला प्लीज. मॅडम प्लीज प्लीज सचिन, प्लीज. please, मॅडम please. तुम्हाला खूप झाली आहे, ऐका ना. प्लीज मॅडम प्लीज ऐका. मी मला जीव घेता पण नाही दिला स्वतःचा. मला हे त्रास सहन होत नाहीये, कळत नाहीये मला कसं होतंय. मी काय करू मला कळत नाही. या अवस्थेत रे मी आता. माझे नाही होत सचिन, माझे खरंच नाही होत. मी दुसऱ्यांची चुकाची शिक्षा भोगते. नाही चुकतंय. एकटीलाच बसायचं असलं तर म्हणून विचारलं. तुझ्या बरोबर तरी कुठे वेळ मिळतो आई? घरी येतेच कुठे मी? तेव्हाच येते ना जेव्हा काहीतरी काम असतं किंवा काहीतरी बिनसलेलं असतं. ठीक आहे का? आता तुला तुझा संसार आहे, तुझं आयुष्य आहे. काय अर्थ आहे या सगळ्याला? का काही झालंय? म्हणजे अगं, आपण आधी माणसं जोडतो, नाती जोडतो, मग ती टिकवायचा प्रयत्न करतो. टिकली तर टिकली, नाही टिकली तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. सगळं असं छान अलबेल नाही का राहू शकत आई? माणसं एकमेकांवर प्रेम करतात म्हणून एकत्र येतात की नाही, मग ते प्रेम अचानक गटांगळ्या का खाऊ लागतं? हे बघ, आपल्या भोवती माणसं आहेत म्हणून आपल्या जगण्याला काही अर्थ आहे. जगण्यात जर चढ उतार नसतेस तर काय अर्थ आहे त्या जगण्याला? माणसं भांडणामधून आणखी जवळ येतात, जास्त समजून घेतात एकमेकांना. आणि कधीतरी भांडणातून माणसं कायमची दुरावतात. पट्याशी भांडण झालंय? नाही ग, पट्याशी काय, त्याचं काय, आमचे मतभेद होतच राहतात. पण हेच बघ ना, राधा, नील, सचिन, वल्ली, त्यांचं तर फारच वाईट झालंय ग. वल्ली करायची वेडेपणा मधनं, पण आता जे झालंय ते भयंकर आहे. तिचं ना प्रेम आहे सचिनवर, खरंच आहे, पण तिला वागायचं कसं हेच कळत नाही. कसलं प्रेम? मी जर कुंदाच्या जागी असते ना तर मी सरळ सांगितलं असतं, वाडा सोडून बाहेर हो आई. ना काय, मला नाही आवडत असं कोणाला पाठीशी घालायला. हा, एक मात्र बरं आहे, या वेळेला सचिननी मोठ्या मनाने तिला माफ तरी नाहीये केलेलं. तो घराबाहेर पडला. तो चिडलाय खरं तर फार, पण तितकाच दुखावलाही गेलाय ग. आपल्यामध्ये काहीच झालं नाही. तो फक्त काल रात्री थोडा जास्त ड्रिंक केला आणि इथे झोपला. दॅट्स इट. बाय द वे, तू पहिल्यांदा ड्रिंक केलेस ना? मॅडम, मी तुम्हाला म्हटलं ना, मी नाही हे ड्रिंक वगैरे करत कधीच. हा, सांगितलं होतं तू काल मला, पण मी प्रत्यक्षात बघितलं पण तुझ्याने ड्रिंक झेपत नाही. कॉफी हे नाही, नको. मॅडम, आपल्यात काल काय खरंच काहीच झालं नाहीये, ठीक आहे?
आणि तू जे काही रेझिग्नेशन बद्दल बोललं, मी विचार केला त्यावर आणि मी ठरवलं की मी तुझं रेझिग्नेशन एक्सेप्ट करते. बघ, तू आता ऑफिसला आला तर तू अनकम्फर्टेबल राहणार, तुला काम करायला मन नाही लागणार आणि ते बघून मलाही त्रास होणार आहे. असू दे, मी तुझं रेझिग्नेशन एक्सेप्ट करते, पण कंपनीचे काय प्रोसिजर्स आहे सचिन ते तुला करावं लागणार. तर त्यासाठी तुला ऑफिसला यावं लागणार आणि काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करावे लागेल. हो येतो ना मॅडम, आजच येतो. आणि म्हणजे मला माहिती आहे मॅडम, जे काय झालं त्याच्याने तुम्हाला पण खूप मनस्ताप झालाय, तरी पण तुम्ही समजून घेतायत त्यासाठी खरंच थँक्यू. मी आजच येऊन सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करतो मॅडम. थँक्यू. बरं, कॉफी घेणार आता? नाही मी येतो. बघू. शपथ नील, नील, अरे दिस इज सो ब्युटिफुल. ती सुंदर आहे. जस्ट लुक ॲट द कलर. थँक्यू सो मच यार. कसला भारी चॉईस आहे तुझा. आय नो, माझा चॉईस भारीच आहे. सिरियसली थँक्यू. नेक्स्ट डेटला घाल. डन. नाही असं वाटतं आता निदान सगळ्यांच्या चेहऱ्यावर तरतरी तरी येईल. अनामिका, सौरभ कधी येणार आहे ग? अजून कळलं नाहीये मावशी, पण 2-3 दिवस तरी लागतीलच. म्हणजे तुमचं अजून काही बोलणं झालं नाही का? नाही बोलणं झालं, पण त्याला त्याच्या कामाचा काही अंदाज येत नाहीये अजून. आला की कळवतो म्हणाला. झालं म्हणजे अजून 2-4 दिवस तरी त्याचे खाण्यापिण्याचे हाल. त्याला सवय नाही ग असं बाहेर राहण्याची. मावशी, तुम्हाला वाटतंय तितका काही तो बिचारा नाहीये. तो मस्त खातोय पितोय आणि छान नवीन नवीन डिशेसचे फोटो काढून सुद्धा पाठवतोय मला. बरोबर, प्रत्येकानं हा असा एक छोटासा ब्रेक घ्यायलाच हवा, नाही का? माय मावशी. सच्चू, सचिन, सच्चू, अरे काय काय काय? सचिन, ही इथे काय करते? मावशी, वहिनी, आप्पा, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. मी असं ठरवलंय की जिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे तिच्यासोबतच मी माझं आयुष्य घालवणार आहे. आणि असं म्हणतात ना की ज्या व्यक्तीचं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे तिच्यावरच प्रेम करा. रिया मॅडमचं प्रेम आहे माझ्यावर. आणि आता त्या आणि मी इथे माझ्या घरात या वाड्यात एकत्र राहणार. काय बोलताय तुम्ही? कशाला तुम्ही उगाच खोटं बोलताय? मी बायको आहे तुमची सचिन. मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर प्रेम होतं वल्ली, आता नाही. कारण तुझं माझ्यावर प्रेम नाही, तुला फक्त पैसे हवेत. व्यवहार केलास ना माझा. तुला माझी किंमत नाहीये वल्ली. यांना पैशात का होईना किंमत आहे माझी.
त्यामुळे मी आता ठरवलंय की माझं फक्त रिया मॅडमवर प्रेम आहे आणि मी त्यांच्यासोबतच राहणार. हॅलो, सांग मी कुठे आहे? पट्या, नाही नाही, तू ओळखणार नाहीस. मीच सरप्राईज फोडतो. मी माझं वचन पूर्ण करतोय बालिके. पुढच्या काही वेळात मी खरंच तुझ्या बरोबर असणार आहे. पट्या तू ये, मग बोलूया आपण. हा, भेटतो. भैया जल्दी चलना. सचिन, हे सगळं काय आहे? आता तुझा दादा येणार आहे थोड्याच. आणि तुम्ही म्हणता या बाईचं तुमच्यावर प्रेम आहे? नाही सचिन, माझं प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही विसरलात का? हो, चांगले वाईट दोन्ही दिवस काढलेत ना आपण एकत्र. हो, किती प्रेमाने डबा द्यायचे हो मी तुम्हाला. हो, किती सुंदर दिवस बघितलेत आपण. किती सुखाने संसार केला आणि तरी तुम्हाला हिचं प्रेम खरं वाटतंय? का तर मी चूक केली. मी मान्य करते ना सचिन. मी हात सोडते तुमच्या समोर सचिन. मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. मी मान्य करते, पण खोटं तरी बोलू नका हो सचिन. नका बोलू असं खोटं. आणि मला माहितीये ना, मला माहिती तुमचं अजूनही नाही तुमचं अजूनही माझ्यावरतीच प्रेम आहे. माझ्यावर प्रेम आहे. काय करतेस? मागे सरक. यांनी जे पैसे मोजलेत ना ते तूच घेतलेस, त्यामुळे अजिबात काही हक्क नाही तुला बोलायचं. शांत बस. मी आणि रिया मॅडम या वाड्यात एकत्र राहणार आहोत. जे काही चाललंय ते आम्हाला काहीही कळत नाहीये, कारण हे फार विचित्र आहे. हा आमचा सच्चू नाहीच आहे. तू असं वागूच शकत नाहीस. मला सांग, तुला दडपण आहे का कसलं? सच्चू कोणीतरी जबरदस्ती करताय का तुझ्यावर? या सगळ्याला काय अर्थ आहे? हे बघ, वल्ली चुकीची वागली याचा अर्थ असं नाही की तू कसंही वागावंस. माही मावशी, आप्पांना किती त्रास होतोय अरे. तुला काहीच फरक पडत नाही. आणि वल्लीलाही त्रास होतोय याचा विचार करायला काहीच हरकत नाहीये, नाही का? का? मी का करायचा विचार? तिने कधी केलाय का मला काय वाटतं याचा विचार केलाय? आणि दुसऱ्यांचाच विचार करत का जगायचं मी? माझ्या आनंदाचं काय? माझा विचार करायचा का नाही मी? राहू दे आप्पा प्लीज. मॅडम, तुम्हाला लागलं नाही ना फार? तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. हे आपल्या घरचे संस्कार आहेत. अरे, जगात लोकांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू. अगं लागेल वल्ली. फेकून दे कस्तुरी, फेकून दे. नाही जगायचंय मला. बोलले काय करतेस तू? काय वेडेपणा आहे हा? का थांबवलं मला भाऊजी? माझा संसारच उरला नाही. आता मी जगून काय करू? काय बोलते मावशी? काय झालंय आप्पा?
ही रिया इकडे काय करते? सचू, रिया इकडे काय करते? मला कोणी सांगेल का काय झालंय? बरं झालं रे बाबा तू आलास. अरे हा सच्चू आपला सच्चू नाहीये. अरे काय त्याला अवधस आठवली कळत नाही, पण तो आपलं घर मोडायला निघालाय. बघ आता तूच काय ते बघ. तुम्ही तरी सांगणार आहात का काय झालं? दादा, त्यांना कशाला विचारतोस? मी सांगतो ना काय. वल्लीने दाखवून दिलंय ना तिला मी किती नकोसा झालोय ते. मग मी सुद्धा ठरवलंय मला माझं उरलेलं आयुष्य कोणासोबत घालवायचं. माझं प्रेम आहे रिया मॅडमवर, आणि मी आणि रिया मॅडम या वाड्यात एकत्र राहणार होतो. तुला कळतंय का तू काय बोलतोस? भानावर आहेस का तू सचिन? मी खरं तेच बोलतोय दादा. रिया मॅडम आणि मी या वाड्यामध्ये एकत्र राहायचं ठरवलं, आणि म्हणून मीच त्यांना घेऊन आलो इकडे. ओळखेळ्या, हा? तुझी लग्नाची बायको घरात असताना तू एक वेगळी मुलगी घेऊन घरात येतोस, आणि तुझ्या बायकोच्या समोर मला सांगतोयस की तू या मुलीला या घरात ठेवून घेणार आहेस. ओळखेळ्या, तुला कळतंय का तू काय बोलतोस सचिन? मग काय बिघडलं दादा? तू आणि वहिनी सुद्धा राहताना लग्न न करता एकत्र?